नमस्कार, मी सिया आकाश जाधव आणि आजची 6वी कथा तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या जगात जिथे करिअरची स्वप्न चमकदार प्रॉमिस मध्ये गुंडाळून तरुणांच्या हातात दिली जातात। ही कथा एका 22 वर्षाच्या मुलाची ज्याच्या डोळ्यात एमएनसीचा उजेड होता, पण त्याच्या मार्गावर उभं होतं एक फेक कोचिंग इन्स्टिट्यूट ज्याने स्वप्नांच्या नावाखाली त्याचं भविष्यच गेलं। आज आपण बोलणार आहोत त्या प्लेसमेंट गॅरंटीच्या मोठ्या खोट्या मुखवट्याबद्दल, जो खरं तर ऐकायला स्वर्गासारखा वाटतो, पण आतून तो एक असा ट्रॅप असतो जो हजारो कुटुंबाची मेहनत, आशा आणि पैसा क्षणात संपून जातो। ही कथा फक्त फसवणुकीची नाही, तर त्या निरागस विश्वासाची आहे की जो विश्वास तरुण मुलं मुली करिअरच्या सुरुवातीला ठेवतात आणि ज्याची किंमत खरं तर त्यांना अनेकदा भविष्यात चुकवावी लागते। चला पाहूया आजची कथा आपल्याला कोणता कठोर पण अत्यंत महत्वाचा धडा देते ते। आदित्य 22 वर्षांचा, मेहनती, स्वप्नावर, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात मध्यमवर्गीय घरात वाढलेला, त्याचे पार्ट टाइम जॉब करते, त्याचे वडील ऑटो चालवतात। त्याला हवी असते ती फक्त एक संधी। त्याच वेळी त्याच्या नजरेसमोर एक चमचमीत जाहिरात येते, 100% प्लेसमेंट गॅरंटी, टाय विथ 75 मल्टीनॅशनल कंपनी आणि 3.5 लाख मध्ये ड्रीम जॉब प्रोग्राम। आदित्यच्या मित्रांनी त्याला म्हटलं, अरे सगळे आमच्या बॅच मधून ह्या प्रोग्रामला ऍडमिशन घेत आहेत, तूही घे। त्याने डेमो क्लास अटेंड केली। क्लासरूम मोठा, फॅन्सी प्रोजेक्टर, ब्रँडेड पोस्टर, प्रेझेंटेशन इतकं आकर्षक की आदित्यला वाटू लागलं हीच माझी खरी संधी की जिची मी वाट पाहत होतो। आदित्यने घरून कसे तरी 3.5 लाख रुपये उभे केले। आईने महिला बँकेतून कर्ज काढले, त्याच्या वडिलांनी इतरांकडून कर्ज घेतले। इतकेच नव्हे तर शेजारच्या काकूंनी त्याला मदत केली। सर्वांनी त्याला एकच सांगितले, तू फक्त करिअर बनव, बाकी सगळं आम्ही पाहू। पहिले 2 महिने ठीक गेले, मग सत्य दिसू लागले, फॅकल्टी रेग्युलर नाही, नोट्स इंटरनेटवरून कॉपी केलेले, प्रोजेक्ट्स रेडीमेड, असाइनमेंट्स इरिलेव्हंट, 75 MNC ची कंपनीची यादी देखील बनवा। प्लेसमेंट टीमच्या नावाखाली फक्त 2 व्यक्ती आणि दोघांची लिंक्डइन अकाउंट फेक। सर्वात धक्कादायक, प्लेसमेंट गॅरंटी असे शब्द कुठेच अग्रीमेंट मध्ये लिहिले नव्हते। आदित्यने ड्रीम जॉब प्रोग्रामला विचारले, सर कंपनीज कधी येणार? त्यांनी सांगितले, प्लेसमेंटची प्रोसेस सुरू आहे, तुमचं फोकस फक्त क्लासेसवरच ठेवा। 3 महिने, 4 महिने, 6 महिने, कुठलीही कंपनी नाही, कुठलाही ड्राईव्ह नाही, कुठलेही प्लेसमेंट नाही, इन्स्टिट्यूट बंद, वेबसाईट बंद, ऑफिस लॉक। विद्यार्थ्यांनी गर्दी केली, पोलिसात तक्रार देखील केली आणि मालक पळून गेल्याची माहिती समोर आली। आदित्य घरी आला, आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होता, आई तू दिलेले सगळे पैसे गमावले। आईने त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाली, पैसे परत मिळतील बेटा, पण तुझा आत्मविश्वास परत येऊ दे। आदित्य डिप्रेशन मध्ये गेला आणि तो अजूनही जॉबच्या वेटिंग मध्येच। ही कथा इथे संपते, पण तिचा धडा अजूनही प्रत्येक तरुणाच्या दारात उभा आहे। चमकदार जाहिराती, मोठमोठे दावे, गॅरंटीड फ्युचरचे खोटे वचन, हे सगळं करिअर बदलत नाही, उलट भविष्य हादरून जातं। आजही आदित्य सारखे मुलांचे स्वप्न एका फेक कोचिंग क्लासेसमुळे धोक्यात आहे। जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर पुढची कथा चुकू नका, कारण स्टोरी 7 मध्ये आपल्याला सांगणार एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची जीवनभराची कमाई कसं एका ट्रेडिंग गुरुने कशी लुटली ती। थँक्स